नसरापूर प्रकरणातील आरोपीचा विकृतपणा पुन्हा आला समोर। किरकोळ कारणासाठी पोलिसांनी अटक केल्याचा आरोपीकडून कोर्टात दावा। नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंड देण्यासाठी प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य तर मुलीच्या वडिलांशी 2 वेळा संवाद केल्याचीही फडणवीसांची माहिती। जोपर्यंत नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत राजकारण्यांनी आमची भेट घेण्यासाठी येऊ नये। पीडित मुलीच्या वडिलांची संतप्त भावना। मनोज जरांगे पाटलांचा पुणे दौरा रद्द। पीडित कुटुंबियांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जरांगे पाटलांनी दौरा केला रद्द। अहिल्यानगरमध्येही लव्ह जिहादचं प्रकरण समोर। लग्नानंतर धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा पीडित युवतीचा आरोप। समता पतसंस्थेच्या अडचणीत आणखी वाढण्याची शक्यता। संस्थापक काका कोयटेंना 10 मे पर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। शिवसेना नेते बच्चू कडूंचं मोठं विधान। भगवा खांद्यावर टाकलाय, आता शिंदे हेच मुख्यमंत्री हवेत। बच्चू कडूंच्या विधानाची चर्चा। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ऑलिम्पिक असोसिएशनचे नवे अध्यक्ष। अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त जागेवर कार्यकारिणी बैठकीत निवड। सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीतील साई मंदिरात उसळली भाविकांची गर्दी। मंदिर परिसर भक्तांनी गेला फुलून। मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था। ब्रेकनंतर पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। निगोज या ठिकाणी 9 वर्षांच्या चिमुरडीवरती अत्याचार करण्यात आला आणि या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। दक्षिण महाळुंगे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्यात आणि त्याच्यावरती पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जातोय आणि बाल सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर सध्या आपल्या सोबत, त्यांच्याकडे आपण जाऊया। सचिन, आपण बघतोय पुन्हा एकदा अशाच पद्धतीची बातमी समोर येते। चाकण परिसरातून ही धक्कादायक बातमी, 9 वर्षांच्या चिमुरडीवरती अत्याचार केल्याची माहिती समोर येते। खरं तर चाकण जे औद्योगिक क्षेत्र आहे तेथील निगोजे या परिसरामध्ये या 9 वर्षाच्या चिमुरडीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे। आरोपी जो आहे तस्लीम मलिक अली याने ही जी पीडित मुलगी आहे ही जिन्यावरून जात असताना तिचा हात पकडून तिच्याशी अश्लील चाळे केले। पीडितेने आरडाओरडा करू नये म्हणून आरोपीने तिला धमकी दिली, कोणाला सांगू नको अशी धमकी दिली। या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला। त्यानंतर पीडितेच्या आईने तत्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे आणि पोलिसांनी जे आहे या आरोपीला अटक केली आहे आणि त्या आरोपीवरती भारतीय न्याय संहिता आणि पॉस्को अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केलाय। या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। खरं तर आपण पाहतोय गेल्या 2 दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील नसरापूर असेल किंवा चाकण असेल, चाकण परिसर असेल, या परिसरामध्ये वारंवार अशा या घटना घडतायत। मोठा जनप्रक्षोभ काल पुण्यामध्ये उसळलेला पाहायला मिळाला। अशाही परिस्थितीमध्ये हे गुन्ह्यांचे जे प्रकार आहेत हे उघडकीस येत आहेत। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला पाहायला मिळत आहे। स्टुडिओ। बरं सचिन, धन्यवाद या माहितीसाठी। ब्रेकनंतर स्वागत। बातमी रत्नागिरीतून। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनारा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरतोय। उन्हाळी सुट्ट्या आणि वीकेंडच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठी गर्दी उसळली आहे। स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर अशी नवी ओळख या बीचला मिळालेली आहे। विशेष म्हणजे महिलांसाठी सुरक्षित वातावरण, स्वच्छ किनारा आणि शांत निसर्ग यामुळे कुटुंबीय आणि तरुणाईची पसंती वाढलेली आहे। जलक्रीडा आणि मनमोहक सूर्यास्ताचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत। स्थानिक व्यवसायांना याचा मोठा फायदा होत असून प्रशासनाने देखील सुरक्षा आणि स्वच्छतेवरती विशेष भर दिलेला आहे। पाहूयात पर्यटकांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया। वीकेंडचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरती आलेले आहेत। लाडघर समुद्र किनाऱ्यावरती काही पर्यटक आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्यांना काय वाटते। ताई, तुम्ही लाडघर बीचवरती आलेला आहात, किती मजा लुटताय तुम्ही, काय वाटते तुम्हाला? खूप छान वाटतंय आल्याबद्दल, म्हणजे खूप
आजपर्यंत एवढा एन्जॉय कधीच केला नाहीये मी, पण आता खूप छान वाटतंय. मासे बघून, एवढं समुद्र बघून खूप म्हणजे खूप छान वाटतं. ताई, तुम्ही पहिल्यांदाच या बीचवर आलेला आहात? ऍक्च्युली मी पहिल्यांदाच आली आहे या बीच वरती आणि म्हणजे मी इथे येण्यासाठी प्रिफर करत नव्हते खरं तर, पण मला इथं आल्यानंतर कळलं की ऍक्च्युअल लाडघर काय आहे. लाडघर मध्ये म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे सगळ्या म्हणजे एवढा फ्रीडम आहे, इव्हन म्हणजे जास्त क्राऊड नाहीये आणि या सगळ्या गोष्टींचा म्हणजे प्रत्येकाला आनंद लुटता यावा यासाठी सगळेजण येत असतात इथे. आणि विकेंडचा आनंद लुटण्यासाठी माझी फॅमिली सोबत मी आलेले आहे. तुम्हाला कसं वाटतं? लाडघरला येऊन खूप मस्त वाटतंय. इथं येण्यासाठी खूप साऱ्या जागा आहेत, फिरायला पण मस्त आहे. आणि इथं पाणी, हे जे समुद्र आहे आणि या साईडचं जे वातावरण आहे एकदम बेस्ट आहे. आजूबाजूला खूप सारे स्थळ आहेत फिरायला. बाजूला मच्छी मार्केट आहे, मच्छी मार्केट मध्ये पण मस्त आहे. सर्वांनी या, मस्त आहे. आणि आम्ही खूप आनंद केला आणि आमच्यासाठी फर्स्ट टाइम नाही, आम्ही तर 4 टाइम आलोय आणि येत राहणार. खूप मस्त आहे. ताई, या ठिकाणी महिलांना किती सुरक्षित वाटतंय? खूपच सुरक्षित आहे. इथं शांत वातावरण आहे, एकदम शांत ठिकाण. असं खूपच वेगळं वाटतं इथं लाडघरला आल्यावर. लाडघरला आंबे वगैरे हा सीझन आहे, तर सीझन मध्ये आलो आम्ही, पण आंबे पण खूप छान आहेत इथले. हा समुद्र किनारा भुरळ घालतोय. शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, लाडघर, रत्नागिरी. तर उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची पावलं तर कोकणाकडे वळलेली असून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसर सध्या पर्यटकांनी गजबजलाय. बीच पर्यटनासोबतच आता धार्मिक पर्यटनाला देखील इकडे नवी ओळख मिळताना दिसते. दापोली जवळील आसूद गावाजवळील प्राचीन केशवराज विष्णू मंदिर हे पर्यटकांचं विशेष आकर्षण ठरत आहे. हिरव्यागार डोंगर रांगांमधून पायऱ्या चढत मंदिराकडे जाताना निसर्ग सौंदर्य आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम अनुभवाला मिळतोय. इकडे येणारे पर्यटक केवळ दर्शनच घेत नाहीयेत, तर मनशांतीचा अनुभव घेऊन परतत असल्याचं चित्र आहे. आम्ही खास भांडूप करून म्हणजे मुंबईवरून इथे आलेलो आहोत. दापोली कोकण खास बघण्यासाठी. आम्ही आहोत सातारचे, पण इथला जो व्ह्यू आणि हे कोकण जे लोक म्हणतात की खूप छान आहे, खूप सुंदर आहेत. मंदिर तर अप्रतिम आहेत आणि बघण्यासारखे बीच पण खूप सुंदर आहे. आणि प्रत्येक जण म्हणतो खूप इकडे म्हणजे खालीवर उतार चढ आहेत, पण तसं काही नाहीये. मनामध्ये श्रद्धा असते तर माणूस कसाही त्या तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि छान आहे हे तर खूप आहे. केशवराज मंदिर हे खूप छान आहे आणि प्रत्येकाने यावंच. ते बघण्यासाठी आज मुंबईवरून आम्ही इकडे आलेलो होतो आणि ते मंदिर एकदम अतिशय असा दुर्मिळ अशा डोंगरावर, जे दुर्गम अशा वाटातून जात आहे, डोंगरातून जे पायऱ्या वगैरे चढून जातात, ते अतिशय सुंदर असा प्रवास होता. आणि त्याबद्दल एकदम मनापासून मी एक आभार व्यक्त करतो की ते गणपती मंदिर सगळ्यांनी पाहायला यावं. आणि हे मंदिर 5000 वर्षापूर्वीच आहे, त्यामुळे खास बघण्यासारखं आहे. ती मूर्ती काळ्या पाषाणामध्ये आहे. त्या मूर्तीला 5000 वर्षापूर्वी असूनही त्या मूर्तीला काही एक की असं हे झालेलं नाही की ती मूर्ती असं वाटतं की आत्ताची मूर्ती आहे. आणि तिथे वरती जे पाण्याचं जे गायमुखातून जे पाणी पडतंय ते एवढं थंड पाणी, ते पाणी 12 महिने 18 काळ ते पाणी असंच चालू असतं, सतत थंडगार पाणी.